So in this lecture we are going to discuss some multiple choice questions of the current electricity. आपण लास्ट लेक्चरला करंट इलेक्ट्रिसिटी मधला जो काही हायलाइटेड जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले होते ते बघितलेले आहेत. आता या लेक्चरला आपण थोडंसं त्याचा मॅथमॅटिकल म्हणजेच काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे एग्जाम रिलेटेड आहेत किंवा मी टाइप वाइज रिलेटेड जनरली क्वेश्चन्स पिक केलेले आहेत. सो त्या क्वेश्चनचा डिस्कशन आपण आजच्या लेक्चरमध्ये करूया. तोपर्यंत तुम्ही दिलेला DPP जो आहे तोही सॉल्व करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्याचाही अभ्यास तुम्हाला करायला मिळेल आणि त्यानुसार तुम्ही ते क्वेश्चन सुद्धा व्यवस्थित सॉल्व करू शकता. ओके, चलो मी पहिल्यांदा क्वेश्चन डिस्प्ले करीन. क्वेश्चन डिस्प्ले झाल्यानंतर तुम्ही हवं तर त्याचा प्रॅक्टिस करू शकता. लुक ॲट द क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ द करंट I इन द गिवन सर्किट इज. सिंपल हा KCL बेस्ड हा क्वेश्चन आहे. KCL ओके, दॅट इज किर्चॉफ्स करंट लॉ. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला I ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता तुम्हाला KCL मध्ये हिंट काय असते, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. ओके, सो लुक ॲट दिस. 20 एम्पियर करंट, 15 एम्पियर करंट, 5 एम्पियर, 3 एम्पियर. सो हे जे दिलेले इनपुट करंट आहेत त्याच्यावरून आपण काही करंट्स इथं डिफाइन करू शकतो. सो ते मी करंट पहिल्यांदा डिफाइन करतो. सो जस्ट इथं मी 5 एम्पियर डिफाइन करू शकतो. इज इट करेक्ट? 5 एम्पियर बरोबर आहे का बघा. त्याच्यानंतर ह्या 15 एम्पियरपैकी 5 एम्पियर हा 15 एम्पियर इकडे आला. यातला 5 एम्पियर जर इकडे गेला तर जो रिमेनिंग करंट आहे तो मी 10 एम्पियर म्हणू शकतो. सो या ठिकाणी मी 10 एम्पियर डिफाइन करू शकतो. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. सिंपल. आता हा 5 इकडून आला, हा 3 इकडून आला आणि हे दोघं जण मिळून याच्यामधून फ्लो झाले लाईक दिस. सो हा जो करंट आहे तो या दोघांची ॲडिशन असेल ना, दॅट इज आपण 8 एम्पियर म्हणू शकतो. ओके, आता बघा हा 10 एम्पियर इकडून आला आणि हा 8 एम्पियर वरून आला. हे दोघं जण मिळून ह्या ब्रांचमधून फ्लो होतील म्हणजे ती I ची व्हॅल्यू असेल. सो 10 प्लस 8, सो दॅट इज 18 एम्पियर. So look at the C option. So by KCL we can define or we can say that the answer is 18 ampere. Okay, KCL मध्ये सिंपल कन्सेप्ट काय आहे की इनकमिंग करंट आणि आउटगोइंग करंट यांच्या व्हॅल्यू कशा असतील, सेम असतील. या डेफिनेशन वरती आपण काय करू शकतो, हे सॉल्व करू शकतो. सो C इज द ऑप्शन. सो 18 इज द आन्सर. नेक्स्ट पुढचा एक क्वेश्चन आहे. तोही क्वेश्चन KCL आणि KVL याच्याशीच रिलेटेड आहे. थेरॉटिकल क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन खूप इझी आहे बट कन्फ्युजन होतं आणि मुलं मग हा क्वेश्चन व्यवस्थित याचा स्टडी करत नाहीत. हा क्वेश्चन खूप कॉमन क्वेश्चन आहे. थेरॉटिकल क्वेश्चन आहे की जो आपण KCL आणि KVL बघतो तर KCL मध्ये कॉन्झर्वेशन कशाचं असतं आणि KVL मध्ये कॉन्झर्वेशन कशाचं असतं. हा सिंपल क्वेश्चन आहे. द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ दॅट इज समेशन I इज इक्वल टू 0 and second law that is summation IR is equal to summation E किंवा ते IR आणि E प्लस मायनस केले की 0च होणार आहे. आर रिस्पेक्टिवली बेस्ड अपॉन द कॉन्झर्वेशन्स ऑफ. तर आता KCL मध्ये कशाचं कॉन्झर्वेशन असतं, KCL चार्ज. तुम्हाला थेरीमध्ये काय आठवायचं आहे बघा. KCL मध्ये KCLचा अर्थ काय आहे, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. जेवढे इनकमिंग करंट्स येतील तेवढ्यांची ॲडिशन किंवा तेवढ्यांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू ही ॲज आउटगोइंग करंट असते. सो KCL मध्ये आपण चार्ज कॉन्झर्व होतोय असं आपण म्हणतो. आणि KVL मध्ये व्होल्टेज आहे बरोबर. आता व्होल्टेजला एक प्रकारची एनर्जी इथं म्हटलेलं आहे बरोबर. सो ही एनर्जी कॉन्झर्व होते कशामध्ये, KVL मध्ये. सो KCL मध्ये चार्ज आणि KVL मध्ये एनर्जी. सो KCL मध्ये चार्ज कॉन्झर्व झाला आणि KVL मध्ये एनर्जी कॉन्झर्व झाली. म्हणजे ऑप्शन कुठला असेल, D ऑप्शन असेल, चार्ज अँड एनर्जी. सो व्हेरी इंटरेस्टिंग आणि व्हेरी इम्पॉर्टंट थेरॉटिकल क्वेश्चन आहे की KCL मध्ये चार्ज कॉन्झर्व होतो आणि KVL मध्ये एनर्जी कॉन्झर्व होते. सो तुम्हाला अशा पद्धतीने याचा आन्सर लक्षात ठेवावं लागेल. लक्षात आलं. नेक्स्ट
Okay, so let's see next question. So again this question is based upon KCL and KVL concept. Okay, so look at the question. So what is the magnitude and direction of the current in the following circuit? आपल्या समोर एक सर्किट आहे आणि या सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट आणि त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर थोडंसं याच्यामध्ये काय करायला लागेल बघा. सगळ्यात पहिल्यांदा एकतर लूप एकच दिसतोय, बरोबर. एकच लूप असल्यामुळं तुम्हाला एकच करंट या सर्किटमधनं दाखवावं लागेल. ओनली वन करंट. फक्त आता तो करंट कसा असेल बघा, लाईक दिस. ओके, सो मी जी डायरेक्शन दाखवलेली आहे तर ती डायरेक्शन त्या करंटची डायरेक्शन असेल. दॅट इज आपण म्हणूया क्लॉकवाईज डायरेक्शन. आता क्लॉकवाईजच का असेल बघा, ठीक आहे, कारण यामधला मोठा सेल कोण आहे, 10 व्होल्ट. सो दिस 10 व्होल्ट इज ग्रेटर दॅन 4 व्होल्ट. सो साहजिकच हा जो 10 व्होल्ट आहे तो डॉमिनेटेड आहे कुणाला, 4 व्होल्ट. त्यामुळे आपण 10 व्होल्टमधनं जो काही करंट फ्लो होतोय तो कन्सिडर करूया. मग 10 व्होल्टचं प्लस कुठं आहे बघा, या साईडला आहे, हे प्लस आहे आणि हे मायनस आहे. सो आपल्याला माहिती आहे कन्व्हेन्शनल करंट कसा फ्लो होतो, कन्व्हेन्शनल करंट प्लसकडून मायनसकडे फ्लो होतो. त्यामुळे मी जी डायरेक्शन दाखवली ती कोणाची डायरेक्शन झाली, करंटची डायरेक्शन झाली. मग आता ही जर करंटची डायरेक्शन अशी असेल तर टर्मिनल्सला रेजिस्टन्स जे दिसत आहेत तुम्हाला 1 ओहम 2 ओहम 3 ओहम दिसतोय. तर हे जे रेजिस्टन्स दिसत आहेत ह्या रेजिस्टन्सना पोलॅरिटी कशी असेल बघा, याची प्लस याची मायनस, पुन्हा इकडे याची प्लस म्हणूया याची मायनस म्हणूया, सिमिलरली याची प्लस म्हणूया आणि याची मायनस म्हणूया. लक्षात येते का बघा. सो पोलॅरिटीज डिफाईन झाल्यानंतर आपण काय करतो, लूप डिफाईन करतो, लूप. सो आपल्याला केव्हीएल अप्लाय करायचं असेल तर आपल्याला लूप माहीत पाहिजे ना. सो या ठिकाणी ऑलरेडी लूप दिलेला आहे बघा. सो आपण हवं तर लूप असा कन्सिडर करूया, ए डी बी ए बघा, म्हणजे इकडून स्टार्ट करूया, हे असं असं गोल फिरूया आपण, लाईक हा लूप कन्सिडर करूया. ओके, मग जर हा लूप कन्सिडर केला तर आपल्याला आन्सर्स कसे मिळतील बघा. आता करंटची व्हॅल्यू आय आहे असं आपण कन्सिडर करूया. सो मी इथंच हवं तर इक्वेशन लिहितो, 3i चालेल का बघा, प्लस 2i, यस लक्षात येते का बघा, प्लस 4 मायनस 10. ओके, आणि प्लस 1i म्हणजेच i इज इक्वल टू 0 झालं. सो दिस इज द इक्वेशन ऑफ द केव्हीएल. हे जे दिसतंय ते इक्वेशन कशाचं आहे, सिंपल केव्हीएलचं इक्वेशन. आता हे इक्वेशन तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे आणि हे इक्वेशन ॲडजस्ट केले की तुम्हाला करंटची व्हॅल्यू डेफिनेटली फाइंड आउट होणार आहे. लक्षात आलं कशा पद्धतीनं करंटची व्हॅल्यू फाइंड आउट होईल. सो मग हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करून बघा, हवं तर मी दाखवतो तुम्हाला इथं. 3i प्लस 2i प्लस i, सो 6i. सो वी विल गेट 6i इज इक्वल टू, ते 10 राईट साईडला गेले की प्लस होईल, 4 राईट साईडला गेले की मायनस होईल. सो 10 मायनस 4 अगेन इट इज 6. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i, सो i इज इक्वल टू 1 एम्पियर. लक्षात आलं का बघा. सो ऑप्शन कुठला असेल बघा. सो एकतर 1 एम्पियरचे 2 ऑप्शन्स दिसत आहेत तुम्हाला, एक B टू E असा एक ऑप्शन दिसतोय आणि एक A टू B थ्रू E असा ऑप्शन दिसतोय. मग आपण करंट कसा कन्सिडर केलेला आहे, आपण करंट क्लॉकवाईज कन्सिडर केलेला आहे. मग क्लॉकवाईज करंट असेल तर आपल्याला ऑप्शन कुठला मिळेल, ऑब्वियस आहे की ऑप्शन बी मिळेल. करेक्ट आहे का बघा. थोडंसं इथंच मी लिहिलेलं आहे, हो तर मी सेपरेट इक्वेशन लिहू शकतो, बट थोडीशी इथं जागा मला मिळाली म्हणून मी या क्वेश्चनमध्येच या क्वेश्चनचा आन्सर लिहिलेला आहे. त्यामुळे जेवढं काही लिहिलं आहे ते नीट समजलं का बघा. यातली हिंट काय आहे, जो मोठा सेल आहे त्याच्यामधला करंट कन्सिडर करायचा. या ठिकाणी लूप एकच आहे, सिंगल लूप आहे. सिंगल लूप असल्यामुळे इक्वेशन एकच तयार होईल केव्हीएलचं. इक्वेशन एकच तयार झाल्यामुळे त्याच्यामधनं तुम्हाला करंटची व्हॅल्यू इझिली बाहेर काढता येईल, इझिली फाइंड आउट करता येईल. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. ओके, सो हा जो क्वेश्चन आहे तो पुन्हा केव्हीएल बेस हा क्वेश्चन आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. Look at this question.
विच वन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज द करेक्ट इक्वेशन फॉर द इलेक्ट्रिकल सर्किट शोन इन द फिगर. आता याच्यामध्ये फार काही वेगळं नाही आहे. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला E1 आणि E2 याच्या थ्रू जाणारे करंट्स दिलेले आहेत. मी फक्त थोडीशी करेक्शन तुम्हाला या ठिकाणी देतो आणि त्याच्यावरून तुम्ही इक्वेशन्स तयार करायचे आहेत. आणि ते जर इक्वेशन्स तुम्ही तयार केले तर तुम्हाला या ज्या 4 इक्वेशन्सपैकी एक इक्वेशन तुम्हाला ह्याचं ॲज अ आन्सर म्हणून मिळणार आहे. सो मी करेक्शन काय करतो बघा, नीट या डायग्राममध्ये बघा. सो डायग्राममध्ये तुम्हाला E1 E2 असे 2 EMF दिसत आहेत समोर तुमच्या. E1 मधून करंट बाहेर पडलेला आहे I1. तुम्हाला एक हिंट माहिती आहे का बघा, जो करंट ज्या सेलमध्ये बाहेर पडतो तोच करंट त्या सेलमध्ये जातो असं आपण म्हणूया, म्हणजे I1. ओके. सिमिलरली I2 खाली आहे. सो इथं जो असणार आहे तो करंट I2 असणार आहे. लक्षात आलं. आता बघा मी एक इथं जंक्शन दाखवतो, हे P जंक्शन म्हणतो ह्याला होतं. सो लुक ॲट फॉर P जंक्शन. P जंक्शनसाठी I1 आणि I2 ह्या दोघांची ॲडिशन होणार आहे. सो E1 मधून I1 बाहेर पडला, E2 मधून I2 बाहेर पडलेला आहे. सो P जंक्शनला I1 आणि I2 ची ॲडिशन होणार आहे. सो मला सांगा ह्या R मधून, कॅपिटल R ज्याला आपण जनरली एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणतो, तर त्या कॅपिटल R मधून जाणारी व्हॅल्यू काय असेल, तर I1 आणि I2 ची ॲडिशन असेल. दिस इज द हिंट. हे जनरली समजणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं आहे, तर प्रत्येक रेजिस्टन्समधून जाणारा करंट आपल्याला लक्षात येतो आहे. कॅपिटल R मधून नक्की कोण फ्लो होतो आहे, स्मॉल R1 मधून नक्की कोण फ्लो होतो आहे, स्मॉल R2 मधून नक्की कोण फ्लो होतो आहे, हे सगळं आपल्याला याच्यावरून फाइंड आउट करता येतं आहे. ओके. सो मी एक लूप तुम्हाला लिहून दाखवतो. याच्यामध्ये हवं तर मी नावं देतो बघा थोडीशी. सो A याला आपण B म्हणूया. ओके. नेक्स्ट हवं तर आपण याला तर इथं D म्हणतो मी, हवं तर याला C म्हणतो, जो P पॉईंट म्हटले ना जंक्शन पॉईंट, याला मी F म्हणतो आणि याला मी E म्हणतो. तुम्ही तुमच्या पद्धतीनं नावं देऊ शकता. समजलं इथपर्यंत. आता मी याचं इक्वेशन तुम्हाला लिहून दाखवतो. ओके. तुम्ही कुठल्याही लूपचं इक्वेशन लिहू शकता. त्या इक्वेशनला व्हेरीफाय करायचं आहे तुम्हाला आन्सर्समध्ये. कारण KVL आपल्याला काय सांगतो की एक क्लोज्ड लूप पकडा आणि त्या क्लोज्ड लूपमध्ये काय करा, एक इक्वेशन लिहा, तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे. सो मी एक लूप लिहितो तुमच्यासमोर. CEFDC. Look at this loop. CEFDC या लूपसाठी मी इक्वेशन लिहितो बघा. सो बाय द रूल I1 प्लस I2 इंटू कॅपिटल R, जो एक्सटर्नल रेजिस्टन्स होता तो, मायनस I1 R1. ओके. आणि प्लस सेल आहे बघा तिथे एक E1 आणि लूप कंप्लीट इज इक्वल टू 0. हेच इक्वेशन मी जर ॲडजस्ट केलं तर मला असं मिळेल, E1 मायनस I1 प्लस I2. ॲडजस्ट म्हणजे फक्त मी हे प्लस मायनस व्यवस्थित लिहितो. सो मायनस I1 R1 इज इक्वल टू 0. सो दिस इज द इक्वेशन फॉर द लूप CEFDC. मग आता हे इक्वेशन्स किंवा हे इक्वेशन जर त्या 4 ऑप्शनमध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला आय थिंक यू विल गेट द इक्वेशन E1 मायनस I1 प्लस I2 R मायनस I1 R1. सो बी ऑप्शन चेक करा. तुम्हाला बी ऑप्शनमध्ये जे इक्वेशन आहे ते इक्वेशन याच्यासाठी मिळून जाईल. लक्षात येतं आहे का बघा. सो दिस इज द इक्वेशन बाय द KVL. याच्यामध्ये सिम्पल KVLच अप्लाय केलेला आहे आणि KVL अप्लाय करून आपण हे इक्वेशन मिळवलं. त्यासाठी तुम्हाला लूप डिफाईन करता आले पाहिजेत आणि त्या लूपमध्ये KVL कशा पद्धतीनं लिहायचा असतो हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. KVL जर माहीत असेल तर मग तुम्ही इक्वेशन्स लिहू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही आन्सर सांगू शकता. नेक्स्ट, हा टाईप लक्षात आला का बघा व्यवस्थित. जो KVLचा आहे तोच टाईप याच्यामध्ये बघितला आपण. नेक्स्ट, एक सिंपल क्वेश्चन तुमच्यासमोर दिसतोय. ओके, लुक ॲट द क्वेश्चन. कुठल्या टाईपवरचा हा क्वेश्चन आहे लक्षात येते तुमच्या. सिंपल
हा क्वेश्चन बघा सगळ्यांनी. $38 number question. In the given circuit, the current in the arm BD is. आता आर्म BD म्हणजे हा इथून स्टार्ट झाला ते इथपर्यंत D पर्यंत हा जो आर्म दिसतो याच्यामध्ये कोण आहे, याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे. तर आपल्याला क्वेश्चन असा आहे की गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट किती आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा टाईपचं जर एखादं सर्किट दिसलं तर त्याच्यासाठी पहिल्यांदा ते विस्टोन आहे का चेक करायचं, म्हणजे ते सर्किट बॅलन्स आहे का चेक करायचं, बॅलन्स्ड नेटवर्क आहे का चेक करायचं. ओके, मग बॅलन्स नेटवर्कची कंडिशन आपण काय बघितली होती, R1/R2 इज इक्वल टू R3/R4. लक्षात येते, ही कंडिशन आपण बॅलन्स नेटवर्कसाठी बघितलेली होती. मग बॅलन्स नेटवर्कसाठी जर ही कंडिशन असेल तर ही कंडिशन इथं सॅटिस्फाय होते का हे पहिल्यांदा चेक करायचं, व्हेरीफाय होते का हे पहिल्यांदा चेक करायचं. मग व्हेरीफाय होते का कसं बघायचं, आता याच्यामध्ये R1 कोण आहे 50 आहे, डिवायडेड बाय R2 कोण आहे अगेन 50 आहे, इज इक्वल टू R3 कोण आहे 30 आहे, डिवायडेड बाय R4 कोण आहे 30 आहे. मग मला सांगा याचा आन्सर काय येईल, 1 इज इक्वल टू 1. म्हणजे काय झालं, हे बॅलन्स दिसतंय. ओके, सो दिस इज द बॅलन्स नेटवर्क. मग बॅलन्स नेटवर्क असेल तर बीचं पोटेन्शियल आणि डीचं पोटेन्शियल कसं असतं, सेम असतो आणि गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट IG कसा असतो, 0 असतो. सो दिस इज द हिंट. सो गॅल्व्हनोमीटर कुठं आहे बघा, BD आहे. सो BD मधून जाणारा करंट ऑब्वियस काय असेल, 0 असेल. लक्षात आलं. सो या क्वेश्चनचा आन्सर ही बी असेल. सो करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज 0. ओके, सो बॅलन्सिंग नेटवर्कवरचा हा टाईप आहे. बॅलन्सिंग नेटवर्कमध्ये कशा पद्धतीनं सोडवायचं आहे याची एक मी काल हिंट तुम्हाला दिलेली होती. नेक्स्ट, look at the question. In the given circuit, the current in the arm, sorry, तोच question I think display झाला. Next, yes. In the given circuit, the potential difference between the points B and D is 0. Okay. So unknown resistance X is. चला हा थोडासा आपल्याला व्यवस्थित सोडवावा लागेल. हा सुद्धा टाईप जो आहे तो पुन्हा विस्टोनवरचाच रिलेटेड टाईप आहे, विस्टोनवरचाच टाईप डिपेंड टाईप आहे. सो यामध्ये आपल्याला जो एक्स दिसतोय तुम्हाला डायग्राममध्ये, त्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. चला मी थोडंसं, किंवा या ठिकाणीच मी इथं जागा दिसते, सो या ठिकाणीच मी सोडवतो हो तर. ओके, सो पॉइंट्स बी अँड डी आर 0, म्हणजे पोटेन्शियल ॲट पॉइंट बी इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉइंट डी. याचा अर्थ समजतोय, याचा अर्थ विस्टोन्स बॅलन्स नेटवर्क आहे. मग विस्टोन्स बॅलन्स असेल तर R1/R2 इज इक्वल टू R3/R4 हे लिहितो आपण. बट याच्यामधला तुम्हाला R1 सांगता आला पाहिजे, R2 सांगता आला पाहिजे, R3 सांगता आला पाहिजे आणि R4 सांगता आला पाहिजे. हे जर सांगता आलं तुम्हाला तरच तुम्ही काय करू शकता, सिंपल इक्वेशन लिहू शकता. ओके, आता R1 कोण आहे बघा 16, डिवायडेड बाय R2 कोण आहे 4 इज इक्वल टू, हां R3 मात्र थोडासा काहीतरी वेगळा दिसतोय. काहीतरी वेगळा म्हणजे काय दिसतोय, हे 40 आणि हे 40 एकमेकांना कसं दिसतंय, पॅरलल दिसतंय. सो R3 ची व्हॅल्यू असणार आहे 40 पॅरलल 40 डिवायडेड बाय R4 कोण आहे X आहे. झालं, एवढंच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. लक्षात आलं का बघा, फक्त ते 40 पॅरलल 40चा आन्सर तुम्हाला जमलं पाहिजे. चला मी काल तुम्हाला एक हिंट सुद्धा सांगितली होती बघा, दोन सेम रेजिस्टन्स जर एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचं आन्सर हे एका रेजिस्टन्सच्या अर्धी व्हॅल्यू असते. म्हणजे किती येणार आहे, 20 ओहम येणार आहे. म्हणजे 40 पॅरलल 40चा आन्सर किती येईल, 20 येईल. मग मला सांगा हे जर आपण सोडवलं तर हे 4 इज इक्वल टू 20/x म्हणून मी, लक्षात येते. सो 20/x असेल 4, तर व्हॉट इज x, सो इट इज 5 ओहम. सो दिस इज द आन्सर. ओके, सो विस्टोन ब्रिज कंडिशन जी आहे ते विस्टोन ब्रिज कंडिशनवरतीच हे क्वेश्चन किंवा हे जे आन्सर आहे त्याचं डिपेंड आहे. याच्यावरून तुम्ही हे अशा पद्धतीनं सॉल्व करू शकता.
ठीक आहे, लक्षात आलं का बघा? आन्सर आणि क्वेश्चन दोन्ही समजतंय का बघा? ऑप्शन बघा, त्याची हिंट बघा. नेक्स्ट, okay, look at the question. In the given circuit, when the galvanometer G shows no deflection, so the current in the 2 ohm resistance is. पुन्हा एकदा ही विस्टोन नेटवर्कची कंडिशन आली. ओके, सो जर गॅल्व्हनोमीटर मधून करंट जाणार नसेल तर करंट 2 ओहम मधून किती करंट पास होईल असा क्वेश्चन आहे. इनपुट करंट किती दिसतोय? 1.4 दिसतोय. आउटपुट करंट ही तेवढाच असेल, 1.4 असेल. मग जे तुम्हाला आर्म दिसतात, ABC ब्रांच एक दिसते बघा, त्याच्यानंतर ADC ब्रांच एक दिसते बघा, तर दोन्ही ब्रांचमधला करंट हा 1.4 ची ॲडिशन असणार आहे. म्हणजे 1.4 इतका असणार आहे दोन्ही ब्रांचमधून जाणारा करंट. फक्त आपल्याला सेपरेट तो फाइंड आउट करायचा आहे की किती पास होईल. ओके, म्हणजे 2 ओहम मधून म्हणजे वरच्या ABC ब्रांचमधून करंट किती पास होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, चला, सो याच्यामध्ये काय करावं लागेल बघा. एक तर तुम्ही याच्यामध्ये KCL KVL ची सुद्धा हिंट वापरू शकता, चालू शकेल. किंवा सरळ तुम्ही मी तुम्हाला जो ब्रांचचा फॉर्म्युला आहे किंवा ब्रांच रिलेटेड एक फॉर्म्युला आपण लिहू शकतो, तो एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगू शकतो बघा. आता मला सांगा, आपण विस्टोनमध्ये बघितलं होतं की विस्टोन जर बॅलन्स असेल तर वरचे जे 2 रेजिस्टन्स आहेत हे म्हणजे हे कोण? हे दोघं जण कसे असतील? सेरीजमध्ये असतील. ॲज वेल ॲज हे खालचे 2 आहेत कसे असतील? सेरीजमध्ये असतील. म्हणजे वरच्या ह्या दोघांची ॲडिशन होणार, खालच्या दोघांची ॲडिशन होणार. कशासाठी? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. लक्षात येते का बघा? दोन्ही रेजिस्टन्स आपल्याला वरचा रेजिस्टन्स आणि खालचा रेजिस्टन्स मिळू शकतो. सो ह्या 2 रेजिस्टन्सची जर आपण ॲडिशन केली तर 20 होईल वरती, आणि खालच्यांची ॲडिशन केली तर 30 होईल. म्हणजे थोडक्यात 2 पॅरलल रेजिस्टन्स आपल्याला मिळाले. कशामधले? विस्टोन्समधले. ओके, आता मला सांगा, ह्या 2 रेजिस्टन्सचा जो रेशो असेल तो रेशो आपल्याला मिळाला थोडक्यात. ठीक आहे, मी हवं तर असं सांगतो की वरचा रेजिस्टन्स किती झाला मला सांगा? 20 ओहम, आणि हा खालचा किती झाला? 30 ओहम. ठीक आहे, मग मी थोडक्यात ह्या दोघांचा रेशो घेतो. म्हणजे कसा घेतो? 20/30 घेतो. सपोज 20 कुणाचा आहे? ABCचा आहे, आणि 30 कुणाचा आहे? ADCचा आहे. बरोबर, म्हणजे हा जो रेशो आहे तो आपल्याला 20 नाही, 10 + 2 12 ना, सॉरी. सो इथं 12 येईल. सो 12/25 + 30. ठीक आहे, बरोबर. सो 12/30. सो 12 इथं 12 होईल, कळतं ना? हे 10 + 2 झालं ना फक्त. सो 12/30 म्हणजे थोडक्यात हा जो रेशो आपल्याला मिळाला तो 2/5 असा मिळाला. चालेल का बघा? ते मी जे 12/30 आहे त्याला हवं तर 6 डिवाइड करू शकतो. जर 6 डिवाइड केलं तर मला 2/5 हा रेशो मिळाला. म्हणजे वरून जाणारा करंट 2 असेल, खालून जाणारा करंट थोडक्यात 5 असेल प्रपोर्शनमध्ये. मग मला सांगा, 1.4 जर टोटल करंट असेल तर त्याचा रेशो 2:5 मध्ये कसा लिहिला जाईल? ओके, त्याचा रेशो 2:5 मध्ये कसा लिहिला जाईल? लक्षात येते का बघा? असं म्हणू मी, समजा 2/5 हा जर रेजिस्टन्सचा रेशो असेल तर हाच मी करंटसाठी रेशो 0.4/1 लिहू शकतो का बघा? चालेल का बघा? हे बरोबर आहे का? बरोबर आहे, कारण 0.4/1 जे आहे ना, किंवा 2/5चं जरी तुम्ही आन्सर केलं तरी 0.4च येणार आहे ना. म्हणजे रेशोच्या फॉर्ममध्ये जरी काढलं तर आपल्याला वरच्या ब्रांचमधून जाणारा करंट हा 2च्या प्रोपोर्शनेटमध्ये आणि खालचा करंट हा 5च्या प्रोपोर्शनेटमध्ये पाहिजे. मग 1.4 हा टोटल करंट आहे, मग टोटल करंट मी डिवाइड केला 2च्या प्रोपोर्शनेटमध्ये 0.4. मला सांगा, हा रेशो बॅलन्स होतोय का बघा? जर कन्फ्युजन होत असेल तर होतोय. कारण 2/5 म्हणजे काय असतं? 0.4च असतं. इक्वल टू 0.4 आलं का? म्हणजे याचा अर्थ 2 ओहम कुठला रेजिस्टन्स आहे बघा? ह्या ब्रांचमधला, मी वरची ब्रांच हायलाइट करतोय का? या ब्रांचमधला रेजिस्टन्स 2 ओहम आहे, आणि हा 5 कुठला आहे? ह्या खालच्या ब्रांचमधला आहे. म्हणजे साहजिकच 0.4 हा वरच्या ब्रांचमधला करंट झाला, म्हणजेच आन्सर ए असेल. कारण 2 ओहम कुठं आहे बघा? वरच्या ब्रांचमध्ये रेजिस्टन्स आहे. सो आपल्याला त्या वरच्या ब्रांचमधला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. सो यानुसार मग आन्सर आपण किती सांगूया? 0.4. आणि खालच्या ब्रांचमधून म्हणजे कोण? ADC मधून करंट किती जाईल? तर 1 अँपिअर करंट जाईल.
म्हणजे थोडक्यात आपण रेजिस्टन्सच्या प्रपोर्शनवरून करंटची व्हॅल्यूसुद्धा तशा फॉर्ममध्ये लिहिली किंवा तसा रेशो लिहिला आणि ते फाइंड आउट केलं. बघा लक्षात आलं का. सो हा सुद्धा एक व्हीटस्टोन रिलेटेडच क्वेश्चन आहे. जाऊया पुढं. नेक्स्ट. ओके, look at the question. A potentiometer wire has length 2 meter and resistance 10 ohm. It is connected in series with resistance 990 and cell of EMF 2 volt. So potential gradient along the wire is. K ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला K ची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड आउट करायची, कशी लिहायची हे सगळं मी सांगितलेलं आहे. सो त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फक्त फॉर्म्युले लिहावे लागतील. ठीक आहे, मग फॉर्म्युले कसे लिहिणार मी काल तुम्हाला हिंट दिली होती ती सांगतो. आधी क्वेश्चन बघून घ्या एकदा सगळा. मी थोडंसं हे रब करून नवीन पेजवरती तुम्हाला ते दाखवणार आहे. पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला मला वाटते काल मी थेरीमध्ये सुद्धा तो फॉर्म्युला डिफाईन केलेला होता, कशा पद्धतीनं लिहायचा असतो तो पोटेन्शियल ग्रेडियंट. जर रेजिस्टन्स कुठला असेल नसेल त्या पद्धतीनं कसा लक्षात ठेवायचं बघा. सो K इज इक्वल टू, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय लिहावं लागेल, K इज इक्वल टू लिहावं लागेल. सॉरी, सो K इज इक्वल टू V अपॉन L. व्हॉट इज मीन बाय K? पोटेन्शियल ग्रेडियंट. बरोबर का. K म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट ना, व्होल्ट पर मीटर मध्ये. आठवतंय. चला नेक्स्ट. K इज इक्वल टू काय लिहायचं, V च्या ऐवजी लिहायचं IR अपॉन L. आता ह्यातला I म्हणजे काय, करंट, आणि R म्हणजे काय, त्या वायरचा रेजिस्टन्स. पुन्हा I च्या ऐवजी आपण काय लिहितो, E अपॉन किती रेजिस्टन्स आहेत समजा सर्किटमध्ये. आता या केसमध्ये आपल्याला दोन रेजिस्टन्स बघायला मिळतात. ठीक आहे, एक रेजिस्टन्स R1 म्हणूया आणि एक रेजिस्टन्स R2 म्हणूया. सो R1 प्लस R2 आणि हा R आणि हा L आहे तसंच. सिंपल. मग हेच फक्त सॉल्व केलं की तुम्हाला K ची व्हॅल्यू मिळणार. मग आता E किती घ्यायचा, 2 घ्यायचा अपॉन 2 रेजिस्टन्सचे ॲडिशन किती येईल, 1000 येईल. ओके, त्याच्यानंतर कॅपिटल R दिलेला आहे बघा. कॅपिटल तुम्ही आता थोडंसं क्वेश्चनमध्ये बघू शकता कॅपिटल आरची आणि त्या सगळ्या व्हॅल्यू. सो ती सुद्धा अप्रॉक्सिमेट. मग हे सगळं जर 1/2/1000 हे जर सॉल्व केलं तर 1 किंवा ही जी व्हॅल्यू. ठीक आहे, एक मिनिट. तुम्ही आता ह्या सगळ्याच व्हॅल्यू पुट करा हवं तर आणि मग सॉल्व करा. आता त्या क्वेश्चनमधल्या आन्सर व्हॅल्यू बघा सगळ्या. सो टोटल आन्सर मी सांगतो हवं तर. सो 0.01 व्होल्ट पर मीटर. ही हिंट बरोबर आहे, मी लिहिलेली आहे ती. तुम्ही फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून चेक करायचं आहे बरोबर येते का नाही. तुमच्याकडे E ची व्हॅल्यू आहे, 2 रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू आहेत, वायरचा रेजिस्टन्स आहे तुमच्याकडं. ओके, वायरचा रेजिस्टन्स आय थिंक 10 ओहम आहे बघा. EMF ची व्हॅल्यू 2 आहे. ओके, ही 2 आहे, वायरचा रेजिस्टन्स 10 आहे. ह्या दोघांची ॲडिशन 1000 आहे आणि वायरची जी लेंथ आहे ती 50 सेंटीमीटर, सॉरी 2 मीटर काहीतरी आहे बघा, 2 मीटर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन्समध्ये बघा हवं तर ह्या व्हॅल्यू सिंपल याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंटची व्हॅल्यू मिळेल. आणि आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल ग्रेडियंट हा कशामध्ये मेजर केला जातो तर व्होल्ट पर मीटरमध्ये मेजर केला जातो. सो 0.01 व्होल्ट पर मीटर इज द आन्सर. समजलं इथपर्यंत. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूया. सो पुढचा एक क्वेश्चन थोडासा पोटेन्शियल ग्रेडियंट या कन्सेप्टशीच रिलेटेड आहे. Okay, look at the question. A potentiometer wire has a length of 4 and a resistance of 8 ohm. Okay, it is connected in series with cell of EMF 2 volt and internal resistance 2 ohm. ठीक आहे. The potential drop per unit length is. आता पोटेन्शियल ड्रॉपचा अर्थ काय असतो, व्होल्ट पर मीटरच ना, म्हणजे कोण, पोटेन्शियल ग्रेडियंटच असणार आहे पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे सुद्धा. ओके, सो MST CET 2008चा क्वेश्चन आहे बघा हा. ठीक आहे, बघूया आता आपण. सेम मगाशी जो आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे तोच याच्यामध्ये मी हवं तर इथंच थोडंसं लिहून दाखवतो तुम्हाला. सो मगाशी आपण फॉर्म्युला काय लिहिला, Kचा
V upon L. So this is the main formula of the potential gradient, that is K is equal to V upon L. बट आपण V बद्दल काय लिहितो, अगेन IR लिहितो ना, आठवते मी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो V बद्दल IR लिहिलं, बट I दिलाय का मला सांगा नाही. सो I बद्दल पुन्हा काय लिहू शकता तुम्ही, I म्हणजे काय असतो, करंट असतो. करंट कसा फाइंड करतो आपण, जे काय असेल ते टोटल व्होल्टेज अपॉन टोटल रेजिस्टन्स. सो आता याच्यामध्ये R ला एक इंटरनल रेजिस्टन्स पण ॲड झालाय बघा, तुम्हाला क्वेश्चनमध्ये सरळ सरळ दिसतंय बघा. ओके, सो मला सांगा आता यातली ईची व्हॅल्यू काय घ्याल, ही ईची व्हॅल्यू घ्याल बघा, 2 व्होल्ट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ई. सो कॅपिटल आर कोण घ्याल मला सांगा, कॅपिटल आर इथं दिसतोय बघा, हा कॅपिटल आर घ्याल. ठीक आहे. स्मॉल आर कोण घ्याल, स्मॉल आर इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम, स्मॉल आर घ्याल. बरोबर. नेक्स्ट झाल्या का सगळ्या व्हॅल्यू, हे समजलं. याच्यावर आय निघेल बघा, ई अपॉन आर प्लस आर. आय निघाला, कॅपिटल आर माहीत आहे, व्ही मिळेल, आपण लेंथ माहिती आहे बघा. सो ॲक्च्युली ही लेंथ आहे ना, ही 4 मीटर पाहिजे. इथं ही लेंथ आहे बघा, ही 4 मीटर दिसते काही. क्वेश्चन नीट करतोय का बघा, आणि मी जे काही लिहितो ते त्याच्यामध्ये ते पण समजतंय का बघा. सो 4 मीटर इज द लेंथ. सो ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करा. मी हवं तर आन्सर याचा देतो 0.4. सॉल्व करून तुम्हाला हे बघा, एकदा प्रॅक्टिस करून बघा की वेदर दिस आन्सर इज करेक्ट ऑर नॉट. सो पोटेन्शियल ग्रॅडियंट याच कन्सेप्टवरती हा सुद्धा न्यूमेरिकल डिपेंड आहे. लक्षात आलं का बघा. सो पोटेन्शियल ग्रॅडियंटची कन्सेप्ट कशी आहे, पोटेन्शियल ग्रॅडियंटमध्ये तुम्हाला केची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आहे. पोटेन्शियल ग्रॅडियंट फाइंड आउट करताना आय, व्ही, स्मॉल आर, कॅपिटल आर यांचा रेफरन्स कशा पद्धतीनं घ्यायचा आहे हे समजणं गरजेचं आहे. चला जाऊया पुढं. नेक्स्ट चला पुढचा क्वेश्चन आहे तो ॲमीटर रिलेटेड एक क्वेश्चन इम्पॉर्टंट मिळालेला आहे. सो मी तुम्हाला काल फ्रॅक्शनचा एक फॉर्म्युला सांगितलेला होता, किंवा फ्रॅक्शन ऑफ करंट, त्याच्याशी थोडंसं हे रिलेटेड आहे. बट जे स्मॉल एन वगैरे दिसतं आठवते तुम्हाला ॲमीटरमधलं, ते फॉर्म्युले तुम्हाला पाठच व्हावे लागतात. ॲमीटर असेल, व्होल्टमीटर असेल, त्या फॉर्म्युल्यामध्ये पाठांतर जर झालं तुमचं तरच तुम्ही काय करू शकता, हे थोडंसं सॉल्व करू शकता. ठीक आहे. सो मी काय काय काल एक्सप्लेन केलेलं आठवतंय का बघा. चला लुक ॲट द क्वेश्चन. क्वेश्चन बघा सगळ्यांनी काय आहे. ठीक आहे. इफ ओनली 1% ऑफ द टोटल करंट इज टू बी पास्ड थ्रू द गॅलोनोमीटर ऑफ रेजिस्टन्स G, देन द रेजिस्टन्स ऑफ द शंट विल बी. शंट म्हणजे S फाइंड आउट करायचा. यस आठवते, शंट रेजिस्टन्स कुठली कन्सेप्ट, ॲमीटरची कन्सेप्ट. ॲमीटरमध्ये लो व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स असतो. ठीक आहे. बट तो लो व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं आपण लिहिलेला होता. आता इथं तुम्हाला आन्सर जे दिसतंय ते थोडंसं जीच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे शंटची व्हॅल्यू आपण जीच्या फॉर्ममध्येच लिहितो. ठीक आहे. बट 1%चा अर्थ काय बघा. 1%, व्हॉट इज मीन बाय 1%. सो ओनली 1% ऑफ टोटल करंट इज टू बी पास्ड थ्रू गॅलोनोमीटर. म्हणजे टोटल करंट जो आय आहे त्यापैकी गॅलोनोमीटरमधून जाणारा करंट किती आहे, IG आहे, आणि तो किती दिलेला आहे, 1%. म्हणजे कुणाच्या 1%, आयच्या 1%. सो दिस इज द इक्वेशन बघा. सो IG जो आहे तो गॅलोनोमीटरमधून 1% फ्लो होतोय. सो हेच इक्वेशन आपण कसं लिहूया, असं लिहूया, IG अपॉन I इज इक्वल टू 1%. बट 1% कसं लिहितो आपण, सो हेच मी असं लिहू. सो IG अपॉन I इज इक्वल टू 1 अपॉन 100. जे पर्सेंटेज आहे त्याला आपण 100ने डिवाइड करतो ना, म्हणजे व्हॅल्यूचं पर्सेंटेजचं व्हॅल्यू काढत असताना लक्षात येते. सो हे पर्सेंटेजचं व्हॅल्यू लिहायला लागलो आहे आपण, व्हॅल्यूचं पर्सेंटेज काढताना 100 मल्टिप्लाय करतो बघा आपण. ओके. आपल्याला हे पण माहिती आहे की I जो आहे तो N टाइम्स IG असतो. मी तुम्हाला थेरीमध्ये हे पण कदाचित सांगितलं होतं, I इज इक्वल टू N टाइम्स IG. लक्षात येते. सो यसचा फॉर्म्युला आपण हा बघितला होता बघा, यस इज इक्वल टू G अपॉन N-1. आठवा थोडासा फॉर्म्युला हा बघितलेला आहे आपण, फॉर्म्युला शंट रेजिस्टन्सचा हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. सो यस इज इक्वल टू G अपॉन N-1. ओके. मग मला सांगा, जर IG अपॉन I इज इक्वल टू 1 अपॉन 100 असेल हे इक्वेशन,
जर I इज इक्वल टू n टाइम्स IG असेल हे इक्वेशन, याला इक्वेशन 1 म्हणतो हवं तर, याला इक्वेशन 2 म्हणतो हवं तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल n? सोपं आहे ना. स्मॉल n आपल्याला 100 मिळेल. बघा काय लिहिलं मी, जर IG अपॉन I इज इक्वल टू 1 अपॉन 100 असेल तर I इज इक्वल टू n IJ. सो ऑब्वियस आहे की जो स्मॉल n दिसतोय ना तो असेल 100, बरोबर. मग मला सांगा तो जर स्मॉल n 100 जर आपण पुट केला तर आपल्याला S ची व्हॅल्यू काय मिळणार? सो कुठला ऑप्शन मिळणार? सो आपल्याला ऑप्शन डी मिळणार. बघा डी, G अपॉन 99. वेदर इट इज करेक्ट? लक्षात आलं का? कारण S चा फॉर्म्युला काय आहे? G अपॉन n-1. सो आपल्याला n तर मिळाला 100. सो 100 आपण जर तिथं पुट केला तर 100-1 होणार आहे. सो आपल्याला आन्सर कुठलं मिळतंय? डी ऑप्शन मिळेल, G अपॉन 99. सो हा जो क्वेश्चन आहे तो ॲमीटर बेस्ड क्वेश्चन आहे. लक्षात आलं? सो फ्रॅक्शन ऑफ करंटचा आता इथं डायरेक्ट आपण फॉर्म्युला नाही यूज केला, बट जी 1% ची कंडिशन आहे ती फ्रॅक्शन ऑफ करंटची कंडिशन आहे. त्यामुळे तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ करंटचा अर्थ या इक्वेशनमध्ये लक्षात आला असेल. चला नेक्स्ट, आता ॲक्च्युअली एक फ्रॅक्शन ऑफ करंटचं एक्झाम्पल आहे, ते बघा कशा पद्धतीने दिलेलं आहे. We have a galvanometer of resistance 25 ohm. It is shunted by 2.5 ohm wire. So what is the part of total current that flows through the galvanometer? म्हणजे इथं पुन्हा एकदा IG अपॉन I फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला शंट रेजिस्टन्स किंवा ती वायर जी शंटेड वायर म्हटले ना ती शंट रेजिस्टन्स आहे. बघा आता तुम्हाला यात अजूनही असं करता येईल, जो सगळ्यात मोठा असेल तो G असणार आहे. मग यात सगळ्यात मोठा कोण दिसतोय? बघा हा दिसतोय. सो याला G म्हणूया आपण, आणि जो सगळ्यात छोटा दिसतोय तो हा दिसतोय, याला आपण S म्हणूया. सो काल एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आठवतंय? शेवटी एक मी करेक्ट केला होता बघा, थोडासा माझ्याकडनं चुकलेलं होता. IG अपॉन आयचा आठवतंय का? सो IG अपॉन I इज इक्वल टू S अपॉन S प्लस G. ओके, सो दिस इज नथिंग बट द फ्रॅक्शन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. झालं, हेच आन्सर आहे. मग पुट करा. S किती? 2.5 upon 2.5 plus 25. So it becomes 2.5 upon 27.5. जर हे सॉल्व केलं तर आपल्याला 1/11 मिळेल. सो ऑप्शन ए मिळेल. बघा तुम्ही हे ट्राय करू शकता, यू कॅन ट्राय, आणि तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. तुम्ही जर थोडंसं ट्राय केलं तर तुम्हाला ह्या हिंट्स लक्षात येतील किंवा काय नक्की आहे. सो मी टाईप वाईज क्वेश्चन्स सांगतोय. तुम्ही DPP मधले जरी क्वेश्चन सॉल्व केले तरी अजूनही तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होत जातील. ओके, सो DPP नुसार सुद्धा तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व करू शकता. सो हा क्वेश्चन ॲमीटर रिलेटेड होता. नेक्स्ट, ओके, लुक ॲट द क्वेश्चन. इन द फॉलोइंग सर्किट the ammeter reads 5 ampere and the voltmeter reads 50 volt. So the actual resistance R is, okay, actual resistance R is. आता हा जो R आहे ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता मला सांगा, व्होल्टमीटरचा आयडियल रेजिस्टन्स आपण किती घेतो? इनफायनाइट घेतो, बरोबर आहे. आता या ठिकाणी R किती, V किती दिसते आपल्याला? हे पॅरलल मधलं V बघा सगळ्यांनी 50 दिसतंय. ओके, आणि येणारा करंट किती दिसतोय? 5 दिसतोय, बरोबर. म्हणजे तो करंट त्या R मधून चाललाय असं आपण म्हणूया. ओके, सो आपण ह्या R ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो का? या R ची व्हॅल्यू करू शकतो ना. ॲक्च्युली हे सर्किट फक्त असं आहे, हा R आहे. चला, आणि इकडून R मध्ये 5 अँपिअर करंट यायला लागलेला आहे. सो R ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो ना, कारण R च्या अक्रॉसचं व्होल्टेज दाखवले बघा, किती दाखवले? 50 दाखवलेलं आहे. मग मला सांगा, R च्या अक्रॉसचं व्होल्टेज 50 असेल, R मध्ये येणारा करंट 5 असेल, तर R ची व्हॅल्यू किती असेल? ओहम्स लॉ, R इज इक्वल टू V अपॉन I. सो V म्हणजे किती घेऊया? 50 घेऊया, आणि अपॉन I म्हणजे टोटल येणारा करंट. सो R ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 10 ओहम मिळाली का? बघा बघा, म्हणजे इथं थोडंसं आता कन्फ्युजन होईल. ॲक्च्युली हे आन्सर नाही आहे, मी अजून थोडंसं पुढं तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. म्हणजे जर ॲक्च्युअल प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर आपल्याला दिसायला R ची व्हॅल्यू किती दिसते? 10
10 ओहम मिळाली बघा. कशी मिळाली? V/I सिंपल पुट केलं ना, बरोबर आहे. पण मला सांगा व्होल्टमीटर बघा कुठं जोडलेलं आहे, व्होल्टमीटर. सो इथं जोडलेलं आहे व्होल्टमीटर. ठीक आहे. मग थोडासा करंट ह्या व्होल्टमीटरमधनं पण फ्लो होतो. व्होल्टमीटरला जरी इन्फायनाईट रेजिस्टन्स असला तर थोडा अगदी मिनिमम करंट म्हणूया आपण, थोडासा करंट काय झाला इकडं फ्लो झाला. मग मला सांगा जर थोडासा करंट जर इकडं फ्लो झाला तर ह्या आर मधून जाणारा जो करंट आहे तो थोडासा काय होईल, थोडासा फ्लक्च्युएट होईल, म्हणजे थोडासा कमी होईल असं आपण म्हणूया. म्हणजे आपण आरची प्रॅक्टिकली व्हॅल्यू 10 ओहम दाखवले, बट ती व्हॅल्यू 10 ओहम नसून किती असेल बघा, आर इज इक्वल टू हे 50 तर आहे तसंच राहील, बट अपॉन ह्या 5 मायनस मधून थोडासा करंट, मी आय डॅश म्हणतो त्याला, हा आय डॅश व्होल्टमीटर मधून जाणारा थोडासा करंट काय होईल, मायनस होईल. म्हणजे आर मधला करंट काय झाला, थोडासा कमी झाला. मग आर मधला जर करंट कमी झाला तर त्याची व्हॅल्यू 10 पेक्षा थोडीशी जास्त वाटू शकेल ना. ओके, म्हणून याचा आन्सर आहे मोर दॅन 10 व्होल्ट. म्हणजे ॲक्च्युअल शब्द इथे वापरलेला आहे. म्हणून आपल्याला प्रॅक्टिकली दिसताना असं दिसतंय की आरची व्हॅल्यू 10 आहे, बट ती पण फारशी काही मोर नसणार आहे बरं का. बट ऑप्शन इथं आला की 10 ओहमला कम्पेअर करून ऑप्शन इथं काय आलेला आहे की मोर दॅन 10 ओहम. म्हणून आपण इन्स्टेड ऑफ 10 ओहम काय म्हणू शकतो की जराशी जास्त व्हॅल्यू असेल त्या आरमधून, त्या आरची. ओके, आपल्याला माहिती आहे की हे 10 ओहम आपलं आन्सर आलं, बट त्याच्यापेक्षा मोर करेक्ट आन्सर हे मोर दॅन 10 ओहम का असेल, तर या रिझनमुळं थोडाफार करंट ह्या व्होल्टमीटरमधून फ्लो होतोय असं आपल्याला इथं दाखवायचं आहे. त्यामुळं रेजिस्टन्सची व्हॅल्यू थोडीशी वाढणार आहे. का तर रेजिस्टन्समधला करंट कमी झाला ना, थोडासा जो फ्रॅक्शन होता तो खाली गेला व्होल्टमीटरमध्ये, म्हणजे त्या कॅपिटल आरमधून जाणारा करंट थोडासा कमी झाला. मग आरमधून जर जाणारा करंट थोडासा कमी झाला तर त्या आरची व्हॅल्यू काय होऊ शकते, तर त्या आरची व्हॅल्यू वाढू शकते. सो सी इज द आन्सर, मोर दॅन 10 ओहम. नेक्स्ट. ओके, चला. सो पुढचा क्वेश्चन पिक करूया. ठीक, हा सुद्धा एक व्होल्टमीटर रिलेटेड क्वेश्चन आहे बघा. MST/CD 2011चा क्वेश्चन आहे. ए व्होल्टमीटर विथ सेरीज रेजिस्टन्स R has a range 0 to V volt. With a series resistance to R, its range becomes 0 to V dash volt. What is the relation between V dash and V? ओके, थोडक्यात व्होल्टमीटरच्या दोन कंडिशन्स आहेत. ठीक आहे, मी थोडंसं सेपरेट लिहून दाखवतो. हे आपण व्होल्टमीटर आणि अमीटर असे दोन बघितले MCG मधले. सो त्या व्होल्टमीटरमध्ये आपण एक RS रेजिस्टन्स बघितला होता, किंवा आपण म्हणूया की त्या व्होल्टमीटरमध्ये इथं एक G होता आणि त्याला हा RS कनेक्टेड होता. इथं G आणि इथं हा RS, आणि हा त्या व्होल्टमीटरमधून जाणारा करंट होता, बरोबर. आणि हे त्या टोटल व्होल्टमीटरचं व्होल्टेज असं आपण म्हणूया. सो मला सांगा या डायग्रामवरून मी हे इक्वेशन असं लिहिलं तर चालेल. सो V इज इक्वल टू IR. सो I इंटू R मात्र G प्लस R असं लिहावं लागेल मला, कारण ह्या RSला R म्हणलेलं आहे. तुम्ही क्वेश्चन बघा नीट. ओके, सो वी कॅन राईट V इज इक्वल टू I इंटू G प्लस R, वेअर I इज नथिंग बट द करंट फ्लोइंग थ्रू व्होल्टमीटर, G is nothing but the galvanometer resistance, and R is nothing but the resistance of the galvanometer. Resistance of the series which is connected in the voltmeter to the galvanometer. आता मला सांगा याच्या दोन कंडिशन्स कशी लिहा. ही झाली पहिली कंडिशन, याला मी हवं तर इक्वेशन 1 म्हणतो. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय सांगितलं की रेजिस्टन्स R च्या ऐवजी 2R घ्या आणि व्होल्टेज V डॅश घ्या. सो V डॅश इज इक्वल टू करंट तर तेवढाच राहील, G ची व्हॅल्यू पण तेवढीच राहील, फक्त R च्या ठिकाणी आपण किती घेऊया, ट्वाइस R घेऊया. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ कंपेअर दिस टू इक्वेशन्स. इक्वेशन 1 बघा, इक्वेशन 2 बघा, दोन्हीचं कंपॅरिझन करा. तर साहजिकच मला सांगा रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढलेली आहे, बरोबर आहे. ओके, आता रेजिस्टन्सची जरी व्हॅल्यू वाढली असली तर काय होणार आहे की करंटची व्हॅल्यू कमी होणार आहे असं आपण म्हणूया. पहिल्या केस आणि दुसऱ्या केसमध्ये आपण जर विचार केला तर करंटची व्हॅल्यू कमी होणार आहे, आणि करंटची व्हॅल्यू कमी झाल्यामुळं V डॅश सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. लक्षात येते. सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. म्हणजे V डॅश जो आहे तो काय होणार आहे तर लेस होणार आहे कुणापेक्षा,
ह्या पहिल्या व्हीपेक्षा. मग थोडंसं हेच इक्वेशन मी असं लिहू का बघा. इक्वेशन 1ला मी असं करू, समजा 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 2v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2g प्लस 2r करतो मी इक्वेशन 1ला. ह्याला इक्वेशन 3 म्हणतो. मग आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2, इक्वेशन 2ला सुद्धा मी पुन्हा एकदा असं लिहितो आहोत, तर v डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू g प्लस 2r. कारण मी करंटला कॉन्स्टंट आहे असं म्हणतो आहोत, तर ते करंट इन्क्रीज डिक्रीज राहू दे, ते लक्षात नको ठेवायला. आपण हवं तर मॅथमॅटिकली लक्षात ठेवू की याला इक्वेशन मी 3 म्हणतो. हे थोडंसं लक्षात येते का बघा. आता जर दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलं तर v डॅश हा कसा दिसतोय, ट्वाईस v पेक्षा लेस दिसतोय बघा. कारण ऑप्शन्समध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला तशा पद्धतीने ऑप्शन्स मिळतात. सो v डॅश इज लेस दॅन ट्वाईस v. म्हणजे थोडक्यात इक्वेशन नंबर 4 म्हणूया आपण याला. इक्वेशन नंबर 4 आणि 3 मध्ये कंपॅरिझन जर करून आपण बघितलं तर आपण म्हणूया की v डॅश इज लेस दॅन ट्वाईस v. पहिलं जे व्होल्टेज होतं त्याचं डबल व्होल्टेज केलं तर ते व्होल्टेज v डॅशपेक्षा जास्त असेल, म्हणजेच v डॅश इज लेस दॅन ट्वाईस v असं आपण म्हणू शकतो. सो सी ऑप्शन असा आहे, सी v डॅश इज लेस दॅन 2v. म्हणून आपण अशा पद्धतीने ऑप्शन हा फाइंड आउट केला. लक्षात आलं का बघा. व्होल्ट मीटरचा हा टाईप आहे. सो व्होल्ट मीटरमध्ये सेरीज रेजिस्टन्स जोडला जातो, त्याची आयडियल व्हॅल्यू इनफायनाईट असते. त्याची सर्किट डायग्राम मी थोडक्यात इथं दाखवलेली आहे. आपण ही काली सर्किट डायग्राम बघितली होती, त्याच्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले असतील तेही बघितलेले होते. सो त्यामधला हा एक लॉजिकल क्वेश्चन आहे. सो व्होल्ट मीटर टाईपवरचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट चला थोडासा हा क्वेश्चन जो आहे तो विस्टोन्स विस्टोन्स मीटर ब्रिजवरचा क्वेश्चन आहे बघा. कारण विस्टोन्स मीटर ब्रिजवरचा आपण काही क्वेश्चन अजून बघितलेला नव्हता. ॲक्च्युली हा बोर्ड एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे, बट टाईप खूप इम्पॉर्टंट आहे. CETला ऑलमोस्ट हा टाईप विस्टोनवरती असू शकतो. कारण विस्टोन हा एक जनरल क्वेश्चन आहे. लेफ्ट गॅप, राईट गॅप, लेफ्ट गॅपमधला रेजिस्टन्स, राईट गॅपमधला रेजिस्टन्स. सो हे सगळे एक जनरल सॉल्विंग आहे, त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे बघा. So two resistances X and Y in the left and right gap of the meter bridge gives a null point dividing the wire in the ratio 2:3. So थोडक्यात ह्या पहिल्या कंडिशनवरून पहिलं इक्वेशन तयार करायचं. सिंपल. When each resistance is increased by 30 ओहम, प्रत्येक रेजिस्टन्स 30 न वाढवायचा. म्हणजे पहिला किती होईल, x + 30 होईल, दुसरा y + 30 होईल. तेव्हा नल पॉईंट कुठे मिळतोय, 5:6 मध्ये मिळतोय. सो पुन्हा याचं इक्वेशन दुसरं मिळेल. झालं. ही दोन इक्वेशन तयार करायची आणि ही दोन इक्वेशन तुम्ही जर सॉल्व केली तर तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू डेफिनेटली मिळणार. बघूया. चला मी दोन इक्वेशन तुम्हाला कशा पद्धतीने सांगतो. दोन कंडिशन्स कशा आहेत बघा. पहिल्या कंडिशनमध्ये x लेफ्ट गॅपमध्ये आहे आणि y राईट गॅपमध्ये आहे, तेव्हाची लेंथ 2:3 मध्ये मिळते. झालं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 2 काय आहे, प्रत्येक रेजिस्टन्स 30 न वाढवा, म्हणजे x + 30 होणार हा आणि हा y + 30 होणार. आणि तेव्हाची नल पॉईंटची कंडिशन ती मिळते ती 5/6 मिळते. झालं इक्वेशन 2. आता इथनं पुढं सगळं मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स म्हणजे काय, ही दोन इक्वेशन रिअरेंज करा आणि तुमच्या पद्धतीने ह्यातनं x आणि y बाजूला काढा. झालं. एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. सो यामध्ये काय कराल मग तुम्ही हवं तर ह्या पहिल्या इक्वेशनवरून x ची व्हॅल्यू काढाल. थोडंसं मी सॉल्व करून देतो. सो 2y/3 म्हणूया आपण. आणि हे जर नीट सॉल्व केलं तर आपल्याला दुसरं इक्वेशन असं मिळेल, 6x + 180 = 5y + 150. चालेल. हेच मग थोडंसं आपण अशा पद्धतीने घेऊया. 6x - 5y मी करतो = हे 180 जर मी इकडे घेतलं तर ते -30 होऊ शकतं. चालेल. कारण 180 आणि 150 आहे ना, 180 पलीकडे गेलं तर मायनस होईल. सो आपल्याला फॉर्म्युला कसा मिळाला, 6x - 5y = -30. चालेल इथपर्यंत. याच्यापुढे तुम्ही सॉल्व करू शकाल. याच्यापुढे काय करायचं, ही x ची व्हॅल्यू या x च्या ठिकाणी पुट करायची. म्हणजे काय होईल, जर ही x ची व्हॅल्यू या x च्या ठिकाणी पुट केली तर तुम्हाला या इक्वेशनमधून y बाजूला काढता येईल. ओके. आणि तुम्ही जर या इक्वेशनमधून y बाजूला काढला तर याचा आन्सर
30 ओहम इतकं येतं आहे. हिंट कळली काय करायचं आहे. सो हा जो एक्स आहे तो फक्त या इक्वेशनमध्ये ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी पुट करायचा. मग तो जर एक्स त्या इक्वेशनमध्ये त्या ठिकाणी पुट केला तर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळेल 30. मग आता पुन्हा ही वायची व्हॅल्यू इथं पुट करायची. मग एक्स किती येईल मला सांगा. 60/3. सो इट बिकम्स 20 ओहम. सो हा झाला वाय, हा झाला एक्स. समजलं का बघा दोन्ही आन्सर. सो ऑप्शन ए चेक करा. सो याचा अर्थ काय, जर विस्टोन मीटर ब्रिजमध्ये लेफ्ट गॅपमध्ये एखादा रेजिस्टन्स असेल, राईटमध्ये एखादा रेजिस्टन्स असेल तर त्याचं पहिलं इक्वेशन लिहायचं. लेफ्ट आणि राईटमध्ये दोन्ही रेजिस्टन्स 30 वाढवलेत, इन्क्रीज्ड बाय म्हटलेला. हे जर इन्क्रीज्ड 2 म्हटलं असतं तर तुम्हाला डायरेक्ट ती 2ची व्हॅल्यू घ्यायला लागली असती. सो तुम्हाला इन्क्रीज्ड बाय आणि इन्क्रीज्ड 2चा अर्थ पण समजणं तितकंच गरजेचं आहे. कधी कधी असं म्हटलं जातं की पहिला जो लेफ्ट गॅप आहे त्यातला रेजिस्टन्स दुसऱ्या एका रेजिस्टन्सनी पॅरलल केला, शंट केला असंही म्हटलं जातं. कधी कधी राईटमध्ये एखादा सिरीज रेजिस्टन्स जोडला असं म्हटलं जातं. सो तुम्हाला जे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे त्याच्या रिलेटेड इक्वेशन्स तयार करता आली पाहिजेत. बस तुम्ही जर इक्वेशन्स तयार करायला जमली तर त्याच्यापुढे ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आणि आन्सर फाइंड आउट करायचं आहे. सो हे जे एक्झाम्पल आहे सेम त्या कॅटेगरीमधलं आहे की ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट काय केलं, सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार केली. 2 इक्वेशन्स x/y = 2/3 एक केलं आणि ते इक्वेशन 2 एक दिसतंय बघा तुमच्यासमोर. झालं. मग ही 2 इक्वेशन आपण फक्त सॉल्व्ह केली आणि त्याच्यामधून एक्स आणि वाय बाजूला काढला. सो ही याच्यामध्ये एक सिंपल टास्क आहे आणि हा एक कॉमन टाईप आहे विस्टोन्स मीटर ब्रिजवरचा. लक्षात आलं. चला पुढे जाऊया. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. एक इंटरनल रेजिस्टन्स कन्सेप्टवरचा क्वेश्चन आहे. ॲक्च्युअल हा क्वेश्चन पोटेन्शिओमीटरचं जे ॲप्लिकेशन आहे, तिसरं ॲप्लिकेशन टू फाइंड आउट द इंटरनल रेजिस्टन्स त्याच्यावरचा आहे. डायरेक्ट क्वेश्चन आपण डायरेक्ट जे आपला इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला होता तो लिहायचा आहे आणि तो फॉर्म्युला फक्त तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचा. बाकी फारसं काय वेगळं करत बसायचं नाही आहे याच्यामध्ये. ओके, कारण आपला फॉर्म्युला काय होता, स्मॉल आरचा फॉर्म्युला होता इंटरनल रेजिस्टन्सचा. सो तिसरं ॲप्लिकेशन आठवतं आहे का बघा. सो पोटेन्शिओमीटरचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यावरती 3 कंपॅरिझनचे 2 आणि हे एक इंटरनल रेजिस्टन्सचं ॲप्लिकेशन होतं. सो तिसऱ्या ॲप्लिकेशनच्या बेसवरती अगदी सिम्पल क्वेश्चन आहे. फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे, जो आपला मेन फॉर्म्युला आहे ना तो फॉर्म्युला फक्त अरेंज करत जायचा. अरेंज करायचा म्हणजे काय, चेंज करायचा आहे. कसा चेंज करायचा बघूया. त्यासाठी तुम्हाला मेन फॉर्म्युला तर माहीत पाहिजे ना. इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर ना. सो व्हॉट इज स्मॉल आर. So it is capital R into bracket L1 upon L2 minus 1. Is it correct? So this is nothing but the internal resistance. Actually याचं पूर्ण एक्सप्रेशन आहे पोटेन्शिओमीटरमध्ये. ओके, आता ते एक्सप्रेशन वगैरे तुम्हाला थेरीला झालंय. तुम्हाला फक्त हे रिमेंबर करायचं आहे की स्मॉल आर किती मिळतोय, कॅपिटल आर इंटू ब्रॅकेट L1 अपॉन L2 मायनस 1 मिळतोय. आता हे फक्त रिअरेंज करायचं आणि दिलेले जे 4 ऑप्शन्स आहेत ना त्या 4 ऑप्शन्समधला एक ऑप्शन शोधायचा आहे. मग आता रिअरेंज कशा पद्धतीने करायचं आहे बघूया. चला हेच मी थोडंसं असं लिहू. स्मॉल आर इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट L1 मायनस L2 अपॉन L2 करतो मी. म्हणजे सिम्पल काय केलं, त्या L2ची स्टेप L2 LCM घेतला आणि L2 पलीकडे मल्टिप्लाय झालं. आता हा L2 मी डावीकडे घेतो. सो काय होईल, स्मॉल आर इंटू L2 इज इक्वल टू, मी आर ना आतमध्ये मल्टिप्लाय करतो. सो आर L1 मायनस आर L2 होईल. इज इट करेक्ट. प्रत्येक स्टेप समजते का बघा. नेक्स्ट मी हा आर L1 आहे तो लेफ्ट तिथंच ठेवतो. आर L1 इज इक्वल टू हा जो आर L2 आहे तो ह्या स्मॉल आर L2 मध्ये ॲड करतो. म्हणजे काय होईल, स्मॉल आर L2 आणि हा प्लस होईल बघा आणि हा कॅपिटल आर L2 होईल. बरोबर आहे का बघा. कारण जो मायनस कॅपिटल आर L2 आहे ना तो डावीकडे आला तर काय होणार आहे, प्लस होणार आहे. आपल्याला या दोघांमधून, आता हे मी असं लिहितो हवं तर आर L1 इज इक्वल टू, ह्या दोघांमधून मी L2 कॉमन काढू शकतो. सो L2 जर कॉमन काढला तर मला मिळेल कॅपिटल आर प्लस स्मॉल आर मिळेल. इज इट करेक्ट. सो कॅपिटल आर L1 इज इक्वल टू L2 इंटू ब्रॅकेट आर प्लस आर. सिंपल आहे ही स्टेप. चला आता याच्यामध्ये L1 बाजूला काढा. सो L1 इज इक्वल टू L2
इनटू ब्रॅकेट, आता हा आर तिकडे जाईल ना, मल्टिप्लाय डिवाइड होईल, कॅपिटल आर प्लस स्मॉल आर अपॉन हा आर तिकडे डिवाइड होईल, झालं. सो ए ऑप्शन चेक करा सगळ्यांनी. किंवा तुम्हाला मी हिंट बी फक्त पहिलं इक्वेशन जरी दिलं तरीसुद्धा तुम्हाला ओळखता येईल की पुढं कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की ऑप्शन्स बघितल्यानंतर तुम्हाला आन्सर सुचू शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिल्यांदा ऑप्शन्स बघा, कारण तुम्हाला जर एका मिनिटामध्ये एक क्वेश्चन सोडवायचा असेल अप्रॉक्सिमेट, तर तो क्वेश्चन काही फार अवघड असेल असं डेफिनेटली नाही आहे. बट त्यासाठी मग तेवढं प्रॅक्टिस आणि ती जे आपण म्हणूया की फास्ट सॉल्विंग जे आहे ते जेवढं तुमचं असेल तेवढा तुम्हाला त्याचा जास्त मग फायदा होऊ शकतो. ओके, सो दिस इज द आन्सर. चला झालं का बघूया हे पुढचा क्वेश्चन. हे नीट लिहून घेतलं का बघा, किंवा हे तुम्ही एकदा ट्राय करा, डेफिनेटली समजेल तुम्हाला, सोपं आहे. चला पुढचा एक क्वेश्चन घेऊया. हा सुद्धा क्वेश्चन अननोन रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन 2 गॅप्स. ओके, विस्टोन्स मीटर ब्रिज रिलेटेडच हा सुद्धा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो हा क्वेश्चन कशा पद्धतीनं सोडवायचा आहे, जसं मगाशी मी तुम्हाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तयार करून दाखवलेलं होतं, सेम त्याच फॉर्मॅटमध्ये हा सुद्धा क्वेश्चन सोडवायचा आहे. CET 2017चा क्वेश्चन आहे, याचं सुद्धा मी सोल्युशन सेपरेट तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं होतं दाखवतो. बघा, 2 अननोन रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन 2 गॅप्स ऑफ ए मीटर ब्रिज. द नल पॉइंट इज ऑब्टेन ॲट 40 cm फ्रॉम द लेफ्ट एंड. A 30 ohm resistance is connected in series with the smaller of 2 resistances. So the null point shifted by 20 cm to the right. Okay. The value of smaller resistance in ohm is. आता smaller एक आपण जनरली x कन्सिडर करूया, तर त्या स्मॉलर रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, ठीक आहे. सो हा क्वेश्चन नीट बघा, मी थोडंसं याचं सोल्युशन तुम्हाला याच्या पुढंच सॉल्व करून दाखवतो. ठीक आहे, सो पहिली केस आपण लिहूया. एक्स अपॉन आर लिहितो मी. सो एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. हा आपला फॉर्म्युला आहे विस्टोन्स मीटर ब्रिजचा. सो एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन आर. हीच व्हॅल्यू मी अशी लिहितो 40 अपॉन 60. चालेल, ही जी काही बॅलन्सिंग लेंथ आहे हे हवं तर सॉल्व ही करू शकतो आपण. 2:3 होईल बघा, म्हणजे जेवढं सोपं करता येईल तेवढं आपण हे सोपं करू शकतो. इक्वेशन 1 म्हणूया आपण याला. आता इन द सेकंड केस, दुसरी केस काय आहे बघा, एक्स रिप्लेस्ड बाय 30 ओहम. स्मॉल रेजिस्टन्स रिप्लेस केलेला आहे 30नी, आणि नल पॉईंट काय झाला, मग नल पॉईंट शिफ्ट झालेला आहे 20 सेंटीमीटर. मग आधी किती होता, 40 होता, मग 40चा 20 शिफ्ट झाला, म्हणजे 60वरती नल पॉईंट मिळाला दुसऱ्या केसमध्ये. सो दुसऱ्या केसचं इक्वेशन काय येणार बघा, एक्समध्ये 30 ॲड केला ना, सो एक्स प्लस 30 होणार अपॉन हा राईट गॅप आहे तसंच आहे, आणि नल पॉईंट 20 सेंटीमीटरनं शिफ्ट झाला. आधी 40 होता ना बघा, हा 40 होता, आता 20नं शिफ्ट झाला म्हणजे 60 झाला, म्हणजे इथं 60 होणार आहे. मग इथं 60 झालं तर खाली आपोआप काय होतं, 40 होतं, माहिती नाही, कारण टोटल 100 असतं. सो हा मग जरासं सॉल्व केलं तर आपल्याला हे मग बघा 3/2 होऊ शकतं. झालं, म्हणजे 2 इक्वेशन्स तयार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. 2 इक्वेशन्स एकदा तयार केली की पुढचं सॉल्विंग थोडंसं इझी जाऊ शकतं. ओके, चला आता याच्यावरून काय करूया आपण, हवं तर एक्स प्लस 30 अपॉन आर इज इक्वल टू 3/2 मिळाला आपल्याला. सो यातली कुठलीही व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकता. ठीक आहे, म्हणजे वरती बघा जो तुम्हाला एक्स अपॉन आर इज इक्वल टू 2/3 मिळालेला आहे, त्याच्यामध्ये जरी आपण ह्या आरची व्हॅल्यू पुट केली तरीसुद्धा चालू शकतं, किंवा वरून एक्सची व्हॅल्यू नाही, आपल्याला एक्स काढायचं ना, स्मॉलर रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे एक्स काढायचं. सो त्यासाठी आपण काय करूया, ही जी आरची व्हॅल्यू आहे ती आरची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करा. सो चला याच्यावरून आर काढूया हवं तर. मग सो आर किती येईल मला सांगा. आर मी राईट साईडला घेतला तर हे 2 लेफ्ट साईडला येणार, 2/3 होणार, आणि हा एक्स प्लस 30 होणार. बरोबर आहे का बघा. ओके, सो हे थोडंसं मग सॉल्व करूया. सो 2x अपॉन 3 म्हणतो मी हवं तर, प्लस 60 अपॉन 3 म्हणजे 20. चालेल का बघा. सो ही जी आरची व्हॅल्यू आहे ती कशामध्ये मिळाली, एक्सच्या फॉर्ममध्ये मिळाली. सो ही आरची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. लक्षात आलं. तुम्ही कुठल्याही अजून यातली सोपी मेथड तुम्हाला जर आली, शेवटी हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे बघा, फार काय वेगळं नाही आहे. सो सायमल्टेनियस इक्वेशन आपण नेहमीप्रमाणे कशा पद्धतीनं सॉल्व करतो ती हिंट सिंपल इथं वापरायची आहे. सो सायमल्टेनियस इक्वेशन
सोडवा आणि त्या पद्धतीनं मग तुम्हाला ह्यामध्ये मी हवं तर व्हॅल्यू सांगतो. सो x इज इक्वल टू 24 ओहम, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 24 ओहम इतकी मिळेल आणि जो ऑप्शन आहे तो बी ऑप्शन असेल. बघा लक्षात आलं का बघा हा क्वेश्चन. ओके, सो हा क्वेश्चन आहे तो पुन्हा एकदा मीटर ब्रिजवरती आहे. नेक्स्ट. ओके चला, सो पुढचा एक क्वेश्चन बघूया आपण अजून एक. सो एक टाईप आहे थोडंसं पोटेन्शियोमीटर रिलेटेड दिसतो टाईप. द रेजिस्टिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज 40 × 10⁻⁸ ओहम मीटर. रेजिस्टिव्हिटी म्हणजे थोडक्यात रो दिलेला आहे बघा, रो. नेक्स्ट. अँड इट्स अ क्रॉस सेक्शन एरिया 8 × 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. इफ 0.2 एम्पियर करंट इज फ्लोइंग थ्रू द वायर, सो द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ द वायर. पुन्हा एकदा पोटेन्शियल ग्रेडियंट आला बघा इथं. चला थोडंसं मी सेपरेट सॉल्व करतो बघा, क्वेश्चन नीट समजलं का. सो याच्यामध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आता पोटेन्शियल ग्रेडियंट म्हटलं की के म्हणतो आपण ना. सो के इज इक्वल टू फॉर्म्युला काय, V/L. नेक्स्ट फॉर्म्युला काय, V इज इक्वल टू IR. सो IR/L. म्हणजे काय करायचं, फॉर्म्युला कसा तयार करायचा, जे दिलेलं आहे त्याच्यावरून फॉर्म्युला तयार करत जायचा. ओके, आपल्याला अजून एक रिलेशन माहिती आहे बघा, R इज इक्वल टू रो L/A. आठवतंय हे रिलेशन, R इज इक्वल टू रो L/A. चला मी याच्यावरून हे रिलेशन असं तयार करतो हवं तर, R/L इज इक्वल टू रो/A. मी बेसिकमध्ये पण हे रिलेशन सांगितलेलं होतं. मी वरचा फॉर्म्युला काय लिहिला, पोटेन्शियल ग्रेडियंटचा लिहिला आणि खालचा फॉर्म्युला रेजिस्टन्सचा लिहिलेला आहे. चला मी ही जस्ट R/L ची व्हॅल्यू इथं पुट करतो. सो मग के ची व्हॅल्यू किती मिळणार सांगा, I रो/L. बघा म्हणजे जे दिलेले गिवन पॉईंट्स आहेत त्याच्यावरून आपण हे तयार केलं. सो 0.2 × 5 × 10⁻², हे सगळं सॉल्व करून बघा हवं तर. के ची व्हॅल्यू तुम्हाला 10⁻², मी डायरेक्ट आन्सर सांगतो, व्होल्ट पर मीटर बघायला मिळेल. सो बी ऑप्शन. लक्षात आलं का बघा. हे थोडंसं तुम्ही हवं तर जे गिवन पॉईंट्स आहेत ते सॉल्व करा. फक्त हिंट लक्षात आली का बघा. के इज इक्वल टू V/L, V इज इक्वल टू IR. त्यातला R/L आहे तो ॲडजस्ट केला, रो/A तयार केला, कारण R आणि रो/A मधलं रिलेशन आपल्याला माहीत आहे. त्या रिलेशनवरून आपण हे सिंपल अशा पद्धतीनं तयार केलं. ओके, सो दीज आर द क्वेश्चन्स. ओके, सो प्रॅक्टिस करा. दिलेला DPP आहे तोही सोडवा, त्यातही बरेचसे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत. टॉपिक थोडासा सोपा आहे आणि समजण्यासारखा आहे, त्यामुळं हा तुम्हाला आरामात चांगली मार्क्स देऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित याचा अभ्यास करा आणि काही शंका असेल तर मग डेफिनेटली विचार. भेटू.